नमस्कार मंडळी. आज आपण एक वेगळं दृश्य पाहतोय. खरे तर आज आहे नागपंचमी, श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. बऱ्याचदा या नागपंचमीच्या सणाला सुट्टी असते, परंतु आज सुट्टी नाही आहे. म्हणून लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेतील इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थिनींनी नागपंचमीचा सण हा मेहंदी काढून साजरा केलेला आहे. तुझ्या हातावर कोणी मेहंदी काढली ग? अनुष्काने मेहंदी काढली. कुठे ती अनुष्का? कुठे? तू काढलीस? इतकी छान मेहंदी यांनी कमी वयात पण काढलेली. एका बाजूने काढली आहे, दुसऱ्या बाजूने काढली आहे. तुला कोणी काढली? श्वेतलने काढली. तुला? हां, सांचीने काढली. हिची काढलेली मेहंदी हिने पुसून पण काढली आहे. हे बघा, इतक्या सुंदर सुंदर मेहंदी काढल्या आहेत. आणि खरं तर मेहंदी हे एक व्यावसायिक प्रशिक्षण असतं. मेहंदी काढण्याला आजकाल फार डिमांड आहे, फार मागणी आहे. आणि या आमच्या शाळेच्या मामी, शेलार मामी, यासुद्धा या श्वेतलकडून मेहंदी काढून घेत आहेत. आणि काय मॅडम, तुम्ही काय दाखवताय बघू? या आमच्या 6वीच्या मॅडम आहेत, सुनंदा माने मॅडम. यांच्या हातावर सुद्धा कोणी काढली? तुमच्या हातावर दोघींनी काढली, श्वेतलनी आणि अनुष्काने. श्वेतल आणि अनुष्का यांनी बघा किती, म्हणजे एक आपण म्हणतो ना की बाहेर मेहंदी काढून घ्यावी त्याच्यासाठी बरेच रुपये मोजावे लागतात. या आमच्या ज्योती महाजन मॅडम पहिलीच्या मॅडम आहेत. इकडे पहिलीच्या आमच्या या सगळ्यात छोटूल्या मुली आहेत. यांच्या पण हातावर मोठ्या मोठ्या ताईंनी, 6वीच्या ताईंनी मेहंदी काढली आहे. हिने काढलेली मेहंदी धुवून काढली आहे. संतोषी, तुझ्या हातावर कोणी काढली आहे? स्वतःच काढली? अरे वा, एवढी छान काढली आहे. आणि अर्पिता, तुझ्या हातावर कोणी काढली? संतोषीने काढली. सुशीला, तुझी बघू. सुशीला, तुझ्या हातावर कोणी काढली? स्वतः काढली? अरे वा, खूप सुंदर, खूपच छान काढली आहे. तुला कोणी काढली? जरा अशी छान दाखव. अरे वा, सांगा. तूच काढली स्वतःची स्वतः? बघा किती सुंदर सुंदर डिझाईन काढतायत मुली. तुला कोणी काढली लावण्या? हां, अस्मिताने. बघू, नीट दाखव. अजून तुझी थोडीच काढली आहे. तुला कोणी काढली? ही आमची शुभांगी आहे. अनेक गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट असतो. भाषण छान करते आणि मेहंदी पण तेवढीच छान काढली. हुशार मुलगी आहे. तुझं बघू, तुला कोणी काढली? कोणी कोणी? स्वतः काढली? मी काढली म्हणायचं. तुला कोणी काढली? हे बऱ्याच मुलींनी स्वतःच मेहंदी काढली. तुझी बघू. नाही काढली. तुझी काढायची अजून. तुझी बघू. तुला कोणी काढली का? खूपच छान रंगली आहे ती. आणि मामींच्या हातावर बघा किती कमी वेळात या श्वेतलने इतकं छान पूर्ण केलं आहे. श्वेतल, आवडते तुला मेहंदी काढायला? कोणी शिकवली? स्वतः शिकली आहे. तर अशा या मुली म्हणजे सणाचा आनंद आणि आपल्या कलात्मकतेचा आनंद असा यांचा उत्तम समन्वय आमच्या 6वीच्या माने मॅडम यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम वर्गांसाठी त्यांनी केलेला आहे. तर असंच मुलींना खरं तर आनंददायी शिक्षण, शिक्षणातून मनोरंजन, शिक्षणातून माहिती, शिक्षणातून संस्कृती हे सगळं वेळोवेळी शाळांमधून घेतलं तर आपण आपल्या संस्कृतीची अधिक जपणूक करूया. आणि सर्वांना नागपंचमीच्या सणाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी नागपंचमी. सगळेजण घरी जाऊन आता मस्त पुरणपोळ्या खाणार ना? करतात का पुरणपोळ्या तुमच्याकडे? मॅडम, तुमच्याकडे काहीतरी वेगळं करतात ना आजच्या सणाला? खीर कानवले करतात. खीर कानवले. कानवले कसे करतात? चपातीचं पीठ असते ना, एकदम ते बारीक लाटायचं आणि ते वाफवून घ्यायचं. अच्छा. आणि ते खीरीसोबत. मग ते पुरण घालायचंच नाही का त्याला? अच्छा, पुरण हा फक्त प्रकार आज गव्हाचं तुम्ही कानवले करणार. मॅडम, तुमच्याकडे ते उंडे करतात. हां गव्हाच्या पिठामध्ये पुरण भरायचं, हां. ते उकडायचं आणि ते उकडलेले उंडे आज खायचे. पण ते कशात उकडता तुम्ही? मग वाफेवर वाफेवर उकडवायचे. मुलींनो, आमच्याकडे की नाही कानवले करतात.
म्हणजे काय असतं, पुरणपोळ्या माहिती आहे ना तुम्हाला? तर गव्हाची कणिक घ्यायची, कणकेचा उंडा करायचा आधी, मग त्याच्यात पुरण भरायचं आणि ते घेंटोळी नावाचं वनस्पती असते, त्या वनस्पतीमध्ये त्या वनस्पतीच्या पानात ते कानवला ठेवायचा आणि मग ते वाफवून घ्यायचे. असं ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खरं तर परंपरा एकच असते, परंतु ते माहिती असलं पाहिजे. असा नागपंचमीचा सण. आणि खरं तर चलगसये वारुळाला नागोबाला पूजायला, आजचा दिवस हा नागपंचमीचा म्हणजे वारुळाला जाण्याचा पण असतो. पण नागोबा दूध पित नसतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. नागाला दूध कधीही पाजायचं नसतं, तो त्याचं खाद्य त्याचं शोधत असतो. परंतु असं एक पारंपरिक गीत आहे. तर आता फुगड्या खेळायला आपल्याकडे काही कोणाचे हात रिकामे नाही, परंतु अस्मिता आणि श्रावणी तुम्ही दोघीजणी इथे एक फुगडी खेळा आणि मग आपण या व्हिडिओचा समारोप करूयात. अरे वा, छान 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 छान. आता टाळ्या वाजवायला पण हात रिकामे नाही आहे.